नमस्कार. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग अंतर्गत व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरमध्ये तुम्हा विद्यार्थ्यांचे हार्दिक स्वागत. मुलांनो, कोविड-19 कालावधीत शिक्षणाची गाडी रुळावरून घसरू नये यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने देशभरातील सर्व विद्यार्थ्यांना विनामूल्य व दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी एज्युकेशन फॉर ऑल इनिशिएटिव्ह अंतर्गत BMC एज्युकेशन हे चॅनेल सुरू केले आहे. मुलांनो, या चॅनेलचा तुम्हाला नक्कीच लाभ होईल. मी प्राची लुडवे आज तुम्हाला आपल्या अभ्यासक्रमातील एक महत्त्वाचा पाठ शिकवणार आहे. चला तर पाठाला सुरुवात करूया. नमस्कार, मी प्राची लुडवे, तुमची व्हर्च्युअल टीचर. आज तुम्हाला मुलांनो शिकवणार आहे पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी मधील बुद्धिमत्ता हा विषय यातील एक घटक. मागील भागात आपण आकलन प्रकरण 1 आकलन म्हणजे सूचना पालन हा भाग पाहिला होता. आकलन म्हणजे काय? तर ह्या प्रकारच्या प्रश्नांमध्ये एक विशिष्ट माहिती किंवा सूचना तुम्हाला दिलेली असते आणि ती सूचना समजून घेऊन तिचं आकलन करून विचार करून प्रश्नाचं उत्तर शोधायचं असतं. तर ह्या प्रकरणाअंतर्गत 1.1, 1.2 आणि 1.3 हे भाग आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत. आज आपण पाहणार आहोत ह्याच भागातील पहिल्या भागातील 1.4 इंग्रजी अक्षरमाला. इंग्रजी अक्षरमाला म्हणजे आपल्या इंग्रजीमध्ये A to Z अशी एकूण 26 अक्षरे आहेत. पहा या ठिकाणी ABCDEFGHIJKLMNOPQRSTUVWXYZ. तर असे मी 5-5 अक्षरांचे पहा इथे ही गट केलेले आहेत आणि यावर आधारित 5-5 अक्षरांचे 5 गट झालेले आहेत आणि एक झेड वेगळा. आणि ह्या इंग्रजी अक्षरमालेवर आधारित वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न असतात. कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न असतात पाहूया आपण. पहिलं अक्षरमालेचे अक्षर क्रमांक. अक्षर क्रमांक म्हणजे काय? प्रत्येक अक्षराला क्रमांक आहे. उदाहरण पहिलं अक्षर, दुसरे अक्षर, तिसरे अक्षर, बरोबर ना. आणि अक्षराचे क्रमांक जे आहेत त्यांना अनुक्रमांक म्हणतात. हे बाळांनो तुम्ही वायपर्यंत पाठ करणे आवश्यकच आहे, कारण तुम्हाला 5वी आणि 8वीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी अक्षरमालेवर आधारित जे प्रश्न असतात ते पहिल्या वाय ह्या अक्षरापर्यंतच असतात. त्यामुळे त्यांचे अनुक्रमांक जे आहेत म्हणजे प्रत्येक अक्षर कोणत्या क्रमांकावर आहे हे अनुक्रमांक त्यावर आधारित काही प्रश्न असतात. दुसरं अक्षरमालेची डावी व उजवी बाजू आणि अक्षराचे अंतर म्हणजे ह्या अक्षरापासून इतके अक्षर, ह्या अक्षरापासून इतक्या क्रमांकावरचे अक्षर, अशा प्रकारचे प्रश्न. तर ह्या आपल्या ह्या आजच्या 1.4 भागामध्ये पहिल्या 2 भागावरील प्रश्न बघणार आहोत आपण. आणि त्यानंतर आपल्याला इतर भागामध्ये पुढे गटात बसणारे शब्द किंवा गटात न बसणारे शब्द किंवा अक्षरं, क्रमाने येणारे पद, त्यानंतर समसंबंध आणि सांकेतिक भाषा या इतर 3 ते 7 गटांमध्ये किंवा प्रकारांमध्ये सुद्धा इंग्रजी अक्षरमालेवर आधारित प्रश्न असतात. आजच्या भागात आपण अक्षरमालेचे क्रमांक, अनुक्रमांक आणि डावी उजवी बाजू यावर आधारित प्रश्न पाहणार आहोत. पहिला आपण जो भाग आहे अक्षर क्रमांक त्यावर आधारित प्रथम माहिती घेऊया. ही बघा मी अक्षरं दिली आहेत तुम्हाला. ह्या अक्षरांचे मी तुम्हाला सांगितले की आपण 5-5चे गट केलेले आहेत. आणि मी झेडला बघा झेड मी घालून टाकला कारण तुम्हाला वायपर्यंतचेच अक्षरं म्हणजे 5-5चे गट आहे. 25 अक्षरं जी आहेत त्यांच्यावरच आधारित प्रश्न असतात. आता त्यांचा अनुक्रमांक कसा शोधायचा? अनुक्रमांक शोधण्यासंबंधी काही सूत्र आहेत. प्रत्येक पहिल्या अक्षराला 1, दुसऱ्याला 2, तिसऱ्याला 3, चौथ्याला 4, 5व्याला 5 अशी ही 5 झाली. त्यानंतर पुढे 10, पुढे त्यापुढे 15, 20, 25. तर ह्यांचा अनुक्रमांक शोधण्यासंदर्भात आपल्याला काही सूत्र पाहायची आहेत. प्रत्येक सूत्र हे मूळ अनुक्रमांकाचा वापर करून तयार केलेलं आहे.
आता मूळ अनुक्रमांक म्हणजे काय? तर आता मी तुम्हाला जे सांगितलं की अक्षराचा अनुक्रमांक जो आहे तो मूळ अनुक्रमांक. उदाहरणार्थ कोणत्याही अक्षराचा मूळ अनुक्रमांक तुमचा पाठ असला पाहिजे. उदाहरणार्थ एचा 1, बीचा 2, सीचा 3, डीचा 4, ईचा 5, त्यानंतर एफचा 6, असे प्रत्येकाचा अनुक्रमांक वायपर्यंत वायचा असणार 25. हे अनुक्रमांक तुम्ही पाठ करणं बाळांनो महत्त्वाचं आहे, कारण त्या अनुक्रमांकात विशिष्ट अंक मिळवून प्रश्न विचारले जातात. कळलं ना? त्यामुळे अनुक्रमांक पाठ असणे आवश्यक आहे. दुसरे सम अनुक्रमांक असतात, विचारतात. सम अनुक्रमांक म्हणजे जे आता अनुक्रमांक आहे त्याच्या दुप्पट. कळलं का तुम्हाला? म्हणजे ए आहे, एचा अनुक्रमांक 1 आहे, मग सम अनुक्रमांक काय असेल? एचा त्याची दुप्पट, त्यामुळे 2 असेल. विषम अनुक्रमांक म्हणजे काय? प्रत्येक अक्षराचा विषम अनुक्रमांक म्हणजे अनुक्रमांकाची दुप्पट आणि वजा 1 करायचं. उदाहरणार्थ एम आहे, एमचा अनुक्रमांक 13 आहे. पहा तुम्ही मोजून बरोबर. तर विषम अनुक्रमांक किती विचारला आहे? मी काय करणार आहे? एमचा जो अनुक्रमांक आहे 13, त्याची दुप्पट आणि वजा 1. मग 13ची दुप्पट 13 दूने 26 वजा 1. त्यामुळे तुम्हाला असा प्रश्न असेल, समजा एनचा अनुक्रमांक 13 आहे, तर विषम अनुक्रमांक किती? तर हे सूत्र वापरायचं, दुप्पट करून वजा 1 करायचं. तर विषम अनुक्रमांक 25. त्यामुळे तुम्हाला त्यांचे समान विषम अनुक्रमांक पाठ करायची गरज नाही, पण ते काढण्यासाठी तुम्हाला मूळ अनुक्रमांक पाठ असणे आवश्यक आहे. त्यामुळे एमचा इथे विषम अनुक्रमांक काय असणार आहे? 25 असणार आहे. हे बघा, पुन्हा तुम्हाला आता प्रत्येक पेजवर मी तुम्हाला ही अक्षरमाला देणार आहे. आपल्याला त्यातला झेड नको आहे. ही जी 5-5 अक्षरं आहेत, हे बघा, ह्या ठिकाणी तुम्हाला मी पूर्ण तक्ता दिला आहे. सर्व अक्षरांचे अनुक्रमांक दिलेत. पहा, आधी मगाशी सूत्र सांगितले त्याप्रमाणे आहे का पाहूया आपण. हे बघा, एचा 1, बी 2, सीचा 3, डीचा 4, ईचा 5, एफचा 6, जी 7, एच 8, आय 9, जे 10, के 11, एल 12, एम 30. त्यानंतर त्या पुढचे मी इथे दिले आहेत बघा, एमच्या पुढे इथे दिलं आहे एन, असं उलट. एन 14, ओ 15, पी 16, क्यू 17, आर 18, एस 19, टी 20, यू 21, व्ही 22, डब्ल्यू 23, एक्स 24, वाय 25. आणि झेड मी दिला आहे, परंतु आपल्याला झेडचा अभ्यास करावायचा नाही. आता त्यांचे सम अनुक्रमांक काय झालेत बघा सर्वांचे, समक्रमांक दुप्पट झालेत की नाही पहा बरं. मग जर तुम्हाला त्यांचा अनुक्रमांक पाठ असेल तर सम तुम्ही काढू शकता की नाही. तुम्हाला विचारलं एलचा सम अनुक्रमांक किती, तर एलचा अनुक्रमांक माहीत पाहिजे. तर एलचा अनुक्रमांक 12 आहे, त्यामुळे सम क्रमांक होणार 12 दूने 24. आणि विषम क्रमांक काय सांगितलं मी? प्रत्येकाचा जो अनुक्रमांक दुप्पट करून वजा 1. तर आपण 12च बघूया. 12ची दुप्पट किती? 24 खाली आहे, मग त्यातनं वजा 1 केला की 23 त्याचा विषम अनुक्रमांक. मग सगळ्यांचे विषम अनुक्रमांक लिहिले आहेत पहा खाली मी. तिसरी लाईन जी आहे ती प्रत्येकाचा 1 पासून ते झेडपर्यंत विषम अनुक्रमांक दाखवत आहे. ह्या तक्त्याचं व्हिडिओ पाहताना मुलांनो तुम्ही व्यवस्थित निरीक्षण करा आणि अनुक्रमांक जे आहेत A to Z पाठ करण्याचा प्रयत्नच करायचा आहे तुम्ही. तर आता अंतर आणि गणना. आता ही अक्षरं आहेत, ह्या अक्षरांवरून काही प्रश्न तुम्हाला असे असतात. पासून, ह्या अक्षरापासून हे अक्षर कितवे? तर पासूनचे 2 अर्थ येतात. एक म्हणजे अंतर, आपण म्हणतो माझ्या घरापासून माझी शाळा इतक्या अंतरावर आहे, म्हणजे पासूनचं 2 अर्थात. एक अंतर म्हणजे इथे एक अर्थ म्हणजे अंतर, दुसरे अंतर म्हणजे गणना. ह्या अक्षरापासून एकूण किती अक्षरे होतात किंवा ह्या अक्षरापासून हे कितवे. ते पहिलं अंतर जे असतं ते मोजताना 0 पासून मोजायचं असतं. आपल्या पट्टीवर बघा ना, मोजण्यासाठी 0 असतो ना पहिला, मग 0 पासून 1 पर्यंत 1 सेंटीमीटर झाला, मग पुढे 2 सेंटीमीटर. म्हणून अंतर मोजताना वजाबाकी करतात. म्हणजे च्या डावीकडे, च्या उजवीकडे किंवा पासून डावीकडे, पासून उजवीकडे हे असं विचारलं तर अंतर काढायचं असतं. सर्वांचा अर्थ एकच आहे, डावीकडे उजवीकडे पासून आणि पासून उजवीकडे पासून डावीकडे. ठीक आहे, म्हणजे अंतर काढताना 0 पासून मोजायचं. पण जर गणना करायची असेल तर 1 पासून. बघा ना, वर्गात आपल्याला बाईने बघा किती मुलं आली आहेत मोजा, मग आपण 0 पासून नाही मोजत. अंतरासाठी 0 पासून, पण मोजण्यासाठी आपण 1 पासून मोजतो. 0 पासून मोजलं तर 1 कमी होईल ना. मी गणना करायची असेल अक्षरं किती आहेत एकूण वगैरे विचारलं, एकूण म्हणजे विचारलं तर आपल्याला काय असतं, पहिलं स्थान एकूणमध्ये 1ला असतं.
एकूण किती, मिळून किती असे शब्द गणना दर्शवितात. आणि ते एकूण करायचं असेल तर वजाबाकीमध्ये 1 मिळवावं लागतं. म्हणजे समजा विचार 3ऱ्या अक्षरापासून 15व्या अक्षरापर्यंत किती झाली, 15 वजा 3 करणार ना तुम्ही. पण 15 वजा 3मध्ये काय होतं, 15 वजा 3 12, पहिलं अक्षर जातं म्हणून मग 1 मिळवावा लागतो. म्हणजे म्हणजेच त्यांची 1 पासून मोजणी होते. फॉर एक्झाम्पल दिलं आहे बघा, इथं एम पासून टी पर्यंत एकूण अक्षरे किती विचारले. मग एम पासून टी पर्यंत मग काय करणार मी, एम पासून म्हणजे मला मोजायचेत अक्षर किती येते. मग 1 2 3 4 5 6 7 8 अक्षरे. मग मी कशी काढली, त्यांच्या अनुक्रमांकावरून काढली. आता जिथे मला समोर दिसतात म्हणून मी मोजली. पण आता समजा माझ्यासमोर अक्षरं नसतील, परीक्षेला असतातच म्हणा, मग त्यांचे अनुक्रमांक मला माहीत पाहिजे. टीचा किती आहे, 20 आहे, एमचा 13 आहे. आता मोजून मी 8 काढली. आता आपण सूत्राने पाहूया. तर 20 वजा 13 7 होतं, एक अक्षर कमी होतं ना. मग आपण अधिक 1 करायचं, कळलं ना. म्हणजे गणना करताना काय करायचं, अधिक 1 करायचं वजाबाकीमध्ये, म्हणजे एकूण 8 अक्षरे मिळतात. अशा प्रकारे दरम्यान म्हणजे काय, ते एका सरळ रेषेत जी अक्षरे असतात त्यामध्ये जी कडेची अक्षरं, कोणतं ह्या अक्षरापासून ह्या 2 अक्षरांच्या दरम्यान म्हटलं तर ती 2 अक्षरं सोडून द्यायची आणि त्यामधली अक्षरं म्हणजे दरम्यान. तर हे काही मुद्दे जे आपल्याला आहेत ते तुम्हाला उदाहरणं सोडवताना लक्षात ठेवणं आवश्यक आहे. आता आपण प्रश्न पाहूया. उत्तराचा अचूक पर्याय असलेला गोल भरा. तुम्हाला इथे मी अक्षरमाला दिलेली आहे पहा. तिथे हा पहिला प्रश्न पहा. दिलेल्या अक्षरमालेतून शेवटून 9वे अक्षर खालीलपैकी कोणते. तर तुम्ही अक्षरमाला पाहायची आहे बाळांनो. इथे पहा, मी तुम्हाला क्रमांक दिलेले आहेत अक्षरांचे. तर शेवटून 9वे अक्षर खालीलपैकी कोणते असेल हे मी अनुक्रमांक दिलेले आहेत. प्रत्येक प्रश्नात मी तुम्हाला असे अनुक्रमांक दिलेले असतीलच. शेवटून 9वे अक्षर कोणतं असणार आहे बघा बरं. तुम्ही असं मोजू शकता. शेवटून 9वे अक्षर, शेवटून 9वे अक्षर म्हटलं म्हणजे काय करायचं सांगा बरं. ह्या अक्षरमालेमध्ये पहा बरं, 1 2 3 4 5 6 7 8 9 कोणतं येतं आहे शेवटून 9वे अक्षर. केलात का विचार. तुमचा टाईम सुरू होत आहे आता. तुमची वेळ संपलेली आहे. उत्तर कोणतं आहे, पर्याय क्रमांक 3. कसं आलं कळलं तुम्हाला. शेवटून म्हटलं म्हणजे कोणत्या बाजूने, उजव्या बाजूने. तर वाय ह्या अक्षरापासून मोजायला सुरुवात करायची. कोणतं 9वं अक्षर आहे तुम्हाला मिळणार आहे. अगदी सोपा प्रश्न. हा पुढचा प्रश्न बघा. दिलेल्या अक्षरमालेतील मधोमध असलेल्या अक्षराच्या, म्हणजे मधोमध जे अक्षर आहे त्या अक्षराच्या डावीकडील 5वे अक्षर कोणते. आता मधोमध असलेले अक्षर कसं काढायचं तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये आठवतं बाळांनो. तुम्हाला मी सूत्र दिलं होतं. एकूण अक्षरं किती आहेत, एकूण अक्षरं आहेत 25. ठीक आहे. 1 मिनिट आपण हे सोडवून पाहूया. बघा, एकूण अक्षरं किती असतात 25 नाही का. मग 25 मध्ये काय करायचं, अधिक 1 भागिले 2. आठवतं तुम्हाला सूत्र दाखवलं होतं मी. मधलं बरोबर अक्षर, मधली वस्तू शोधायची असेल तर कसं काढायचं. तर 1 मिळवायचं. विषम संख्या असतील ना, एकूण विषम आहेत ना संख्या 25. अधिक 1 भागिले 2, 13 दुने 26. अतिसंक्षिप्त रूप आपल्याला देता येतं ना, आपण गणितामध्ये शिकलो आहोत. तर 13 मधलं अक्षर. मग ह्या शेवटून 9वे आपण हे दुसरं गणित करतो ना. तर मधोमध असलेल्या अक्षराच्या डावीकडील 5वे अक्षर, म्हणजे मधोमध असलेलं अक्षर हे आहे. मग त्याच्या ही उजवी बाजू नाही का, उजव्या बाजू ही उजवी बाजू आणि ही डावी बाजू. मग डावीकडील 5वे अक्षर कोणतं आहे पहा बरं. तुम्ही विचार करा. मी तुम्हाला वेळ देत आहे. तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. तुमची वेळ संपलेली आहे. उत्तराचा पर्याय क्रमांक 4 म्हणजे एच. बघा बरं, डावीकडून 5वे अक्षर एच आहे की नाही पाहूया आता आपण इथे. 1 2 3 4 5 बरोबर आलं ना 5वे अक्षर एच.
अशा प्रकारे अगदी व्यवस्थित विचार करून प्रश्न वाचायचा आहे. तुमच्यासमोर अक्षरमाला असणारच आहे. तुम्ही प्रश्न बरोबर जर वाचलात तरच तुमचं उत्तर बरोबर येणार आहे. पुढील प्रश्न पाहूया. अक्षरमाला मी तुमच्यासमोर ठेवलेली आहे. दिलेल्या अक्षरमालेतील शेवटून 11व्या अक्षराच्या डावीकडील 5वे. आता पुढे प्रश्न थोडेसे जरा थोड्याशा वेगळ्या वळणाचे प्रश्न असतील. बघा, शेवटून 11व्या अक्षराच्या डावीकडील 5वे अक्षर कोणते? बरोबर. मग आता शेवटून 11वे अक्षर, मग शेवटून 11वे अक्षर आपण बघूया कुठलं येणार ते. 1 2 3 4 5 ने 5 10 आणि हे 11वं अक्षर. बरोबर, शेवटून म्हणजे ओ आहे. हां, आणि ह्या अक्षराच्या डावीकडील 5वं मग कोणतं येणार डावीकडील 5वं? बघा, तुम्ही विचार करा. तुम्हाला मी शेवटून 11वे अक्षर शोधलं, त्याच्या डावीकडे 5वं अक्षर. तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. वेळ तुमची संपलेली आहे. उत्तर बघा, पर्याय क्रमांक 2. बघा बरं, आता आपण बघूया डावीकडे 5वं अक्षर. 1 2 3 4 5 आलं ना? जे हे अक्षर आलं ना, म्हणजे आपला पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे. पुढचा प्रश्न पाहूया. दिलेल्या अक्षरमालेतील मधोमध असलेले अक्षर, म्हणजे मधोमध असलेले अक्षर आपण लक्षातच ठेवायचं. तुम्ही मधोमध असलेलं अक्षर म्हणजे एम. बरोबर, 13वं. आणि काय मधोमध असलेले अक्षर आणि व्ही, आणि त्याने काय म्हटलेलं आहे व्ही, यांच्यामध्ये किती अक्षर आहे? सोपा आहे प्रश्न. तुम्हाला मी आता वेळ देत आहे. तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. तुमची वेळ संपलेली आहे. बघा, दोघांच्यामध्ये किती अक्षर आहेत? एम 13 मधले अक्षर आणि व्ही 1 2 3 4 5 6 7 8 अक्षरं आहेत. बघूया तुमचा पर्याय तुम्ही ठरवलेला बरोबर येतो आहे का? येस, उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. बरोबर ना? 8 अक्षरं आहेत एम आणि व्हीच्या मध्ये. पुढील प्रश्न पाहूया. उत्तराचा अचूक पर्याय असलेला गोल तुम्ही भरायचा आहे. हे मी तुम्हाला त्यांचे क्रमांक दिलेले आहेत सर्वांचे. असे क्रमांक परीक्षेला दिलेले नसतात हा बाळांनो. हे मी तुम्हाला कळण्यासाठी, पाठ होण्यासाठी दिलेले आहेत. तर तुम्ही नक्की हे त्यांचे जे अनुक्रमांक आहेत ते पाठ करायचे आहेत. प्रश्न पहा. दिलेल्या अक्षरमालेतील पी पासून डब्ल्यू पर्यंतची सर्व अक्षरे घेऊन, पी पासून डब्ल्यू पर्यंतची सर्व अक्षरे घेऊन ती त्याच क्रमाने सलग 3 वेळा लिहिली. किती वेळा लिहिली? 3 वेळा. लिहिल्यास उजवीकडून म्हणजे कोणत्या बाजूने? उजवी बाजू म्हणजे कोणती असते माहिती आहे ना बाळांनो? ही बाजू, इकडून उजवीकडून 15वे अक्षर कोणते असेल? ठीक आहे, हे तुमचे पर्याय आहेत क्यू व्ही आर के यू. ठीक आहे. आता मी तुम्हाला अजून तुमचा वेळ मी सुरू केलेला नाही आहे. काय असेल बघा, पी पासून डब्ल्यू पर्यंतची अक्षरं सलग क्रमाने किती वेळा लिहायची आहेत? 3 वेळा लिहायची आहेत. आता पी आणि डब्ल्यू पण अक्षरं किती आहेत आधी पाहूया. पी ते डब्ल्यू पर्यंतची बघा बरं, 1 2 3 4 5 6 7 8 अक्षर आहेत. किती अक्षर आहेत पी पासून डब्ल्यू पर्यंत? 8 अक्षर आहेत. मग पी पासून डब्ल्यू पर्यंत 8 अक्षरं. बरोबर, ही 8 अक्षरं आहेत. त्यानंतर परत पी पासून डब्ल्यू पर्यंत आपण लिहिणार आहोत 8 अक्षरं. परत पी पासून डब्ल्यू पर्यंत आपण लिहिणार आहोत 8 अक्षरं, कारण त्याच क्रमाने सलग 3 वेळा म्हटले. आणि मग म्हटले उजवीकडून 15वे अक्षर कोणते? आता बघा बरं, सगळी अक्षरं मांडायची गरज नाही आहे. बघा, इथे झाली इथपर्यंत. बघा, मी उजवीकडून ॲरो केला. हे 8 अक्षरं आणि इथे होतात 8 दुने 16. इथे किती झाली? एकूण 16 झाली ना, म्हणजे पुढे आपल्याला नको मोजायला. मग 16 इथे हे पी हे अक्षर 16वा असणार आहे. बरोबर ना? दुसऱ्या गटातला पी 16वा अक्षर असणार आहे. मग 16च्या आधी असतो 15वा अंक. हां, मग पीच्या आधी कुठलं अक्षर येणार आहे? की जे असणार आहे तुमचं 15वे अक्षर उजवीकडून. क्यू आहे बघा इथे तुमच्याकडे अक्षर मला आहे समोर आहे ना, त्यामुळे
तुमचं उत्तराचा पर्याय काय असणार आहे? तुमचे वेळ सुरू होत आहे आत्ता. वेळ संपली. पर्याय सांगा बरं. अगदी बरोबर. उत्तर आहे पर्याय क्रमांक क्यू. पर्याय क्रमांक 1 म्हणजे अक्षर क्यू. पुढचा प्रश्न बघूया. दिलेल्या अक्षरमालेतील डी आणि आर यांच्या मधोमध असलेल्या अक्षराचा क्रमांक व्ही पासून कितवा? पर्याय तुमच्यासमोर मी ठेवलेले आहेत. काय म्हटले बघा, डी आणि आर. आता डी कुठे बघा तुमचा? हा आहे तुमचा डी आणि हा आहे तुमचा आर. यांच्या मधोमध असलेलं अक्षर बघायचं आता यांच्या मधोमध असलेलं अक्षर कसं बघणार तुम्ही? यांच्या डी आणि आरच्या मधोमध असलेलं अक्षर बघा. कोणतं अक्षर येणार आहे डी आणि आरच्या मधोमध? येणारं अक्षर आहे के. कोणतं आहे बघा बरं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 अक्षर झाले ना. मग 13च्या मधोमध कितवं अक्षर येतं? 6 आणि 6 12 आणि 1 13 म्हणजे 7वं अक्षर. बघा बरं इथून 7वं अक्षर 1 2 3 4 5 6 7 7वं अक्षर के आहे. बरोबर. म्हणजे डी आणि आरच्या मधोमध आहे. कसं मी काढलं तुम्हाला लक्षात आलं ना बाळांनो? डी आणि आरच्यामध्ये 13 अक्षर आहेत ना. मधोमध असलेलं कसं काढायचं? मागील सूत्र जे आपण पाहिलं 13मध्ये काय करायचं? 13 अधिक 1 भागिले 2 म्हणजे 14 भागिले 2. 14ला 2ने भागले 7वं अक्षर. डी पासून 7वं अक्षर. तर डी पासून 7वं अक्षर आहे के. आणि मग ह्या मधोमध असलेल्या अक्षराचा व्ही पासून क्रमांक कितवा विचारला आहे? व्ही पासून म्हणजे व्ही पासून मागे यायचं आहे आपल्याला बाळांनो. कळलं ना? मग कितवा क्रमांक येणार व्ही पासून? केचा मोजा बरं. इथे तुमचा आहे व्ही. व्ही पासून त्या केचा क्रमांक मोजा. मी तुम्हाला वेळ देत आहे आत्ता. तुमची वेळ संपलेली आहे. सांगा बरं पर्याय काय असणार आहे? पर्याय क्रमांक उत्तराचा पर्याय क्रमांक 3 12वा. बघा बरं व्हीपासून मोजा बरं. क्रमांक केचा 12वा आहे का? मोजलात तुम्ही? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 म्हणजे व्हीपासून म्हटलं आहे. म्हणजे आपण व्हीला काय करायचं आहे? व्ही अक्षर धरायचं आहे. तर व्हीपासून क्रमांक कितवा आलेला आहे? 12 आलेला आहे. मुलं काय करतात? आपल्याला इथे अक्षर सोडून द्यायचं नाही आहे. व्ही दरम्यान विचारलेलं नाही आहे. व्हीपासून म्हटलेलं आहे. कळलं ना? त्यामुळे आपण ते अक्षर धरायचं आहे. जर तुम्ही ते सोडलं तर 11 येईल म्हणून तोही पर्याय दिलेला असतो. पुढे बघूया. तुम्हाला मी पुन्हा अक्षरमाला दिलेली आहे. प्रश्न काय बघा. दिलेल्या अक्षरमालेतील एफ पासून जे पर्यंतच्या अक्षरांच्या अनुक्रमांकांची बेरीज ही के पासून ओ पर्यंतच्या अनुक्रमांकांच्या बेरजेच्या कितीने कमी आहे? पर्याय तुम्हाला दिले आहेत. आता इथे या पर्यायांच्या खाली मी इथे सोडवण्यासाठी जागा दिली आहे. असेच जे तुम्हाला मी इथे जागा दिलेली आहे उदाहरण सोडवण्यासाठी, अशाच प्रकारे तुमच्या प्रश्नपत्रिकेतसुद्धा प्रत्येक पानावर तुम्ही जेव्हा प्रश्नपत्रिका पाहाल त्या प्रत्येक पानावर प्रश्नांच्या खाली एक असा चौकोन दिलेला असतो. कच्चे काम लिहिलेले असतं त्या ठिकाणी. म्हणजे तिथे तुम्ही काय करू शकता? तुमचं उदाहरण जे आहे ते सोडवू शकता. आता काय म्हटलं आहे बघा. एफपासून जेपर्यंतच्या अक्षरांच्या अनुक्रमांकांची बेरीज करायची. तर एफपासून जेपर्यंतची अक्षरं काय आहेत बघा. एफपासून जेपर्यंतचे अक्षर आहेत ना त्यांच्या अनुक्रमांकांची बेरीज 6 7 8 9 10 यांची बेरीज करायची आहे. मग किती येणार आहे? 6 7 8 9 आणि 10. कळलं? मग यांची बेरीज करा बरं. किती येते ती? 6 ते 10ची बेरीज. 6 आणि 7 13. 13 आणि 8 21. 21 आणि 9 20 आणि 10 किती येणार? 30 येणार आहे. बरोबर. बघा पुन्हा करूया आपण बेरीज. 6 आणि 7 13. 13 आणि 8 21 आणि 9 6 आणि 7 13 आणि 8 21. 21 आणि 9 30. 30 आणि 10 40. मुलांनो इथे किती येणार आहे? 40 येणार आहे. आणि नंतर म्हटलं आहे ह्या अनुक्रमांकांची बेरीज ही
के पासून ओ पर्यंतचे अंक. आता के पासून ओ पर्यंतचे अक्षर म्हणजे कोणाची बेरीज करायची बघा. 11 अधिक 12 अधिक 13 अधिक 14 अधिक 15 यांची बेरीज करायची आहे. मग किती येणार ती बेरीज आपण करूया बरं. 2 आणि 1 3 आणि 3 6 आणि 4 10 आणि 5 15चे 5. आजचा आला 1 आणि 1 2 आणि 1 3 आणि 1 4 आणि 1 5 आणि हातचा 1 6. हां झालं. तर ह्या अनुक्रमांकांच्या बेरीज ही बेरीज जास्त झाली बघा. तर वरती एफ ते जे पर्यंतची बेरीज जी आहे ती बेरीज ह्या अनुक्रमांकापेक्षा कितीने कमी आहे. कितीने कमी म्हणजे काय काढायचं आपल्याला. फरक काढायचे, वजाबाकी करायचे. मग आपण 65मधून काय करणार आहोत 40 वजा करणार आहे. वजा केल्यावर तुम्हाला किती आलं पहा बरं उत्तर. आपल्याला उत्तर आलं आहे 25. बरोबर ना. मग सांगा बरं तुमचा पर्याय कोणता असणार आहे. तुमची वेळ सुरू होत आहे. उत्तर आहे तुमचं पर्याय क्रमांक 4 ज्यामध्ये 25 हे उत्तर दिलेलं आहे. आता हे असं दुसऱ्या पद्धतीनेही करता येतं बाळांनो. कसं माहिती आहे का. तुम्हाला एफपासून जेपर्यंत म्हटलं म्हणजे 6 ते 10 पर्यंतचे अक्षर बरोबर. त्यानंतर 11 ते 15 अनुक्रमांक असलेल्या अक्षरांमधील फरक असं विचारलं आहे ना आपल्याला. मग पहिल्या ह्या दोन्ही अनुक्रमांकांची जी अनुक्रमांकांची आहे दिले आहेत ना त्यांची वजाबाकी करायची. तर 11 आणि 6ची वजाबाकी किती येणार 5 येणार आहे. 15 आणि 10ची वजाबाकी किती येणार 5 येणार आहे. आणि मग त्यांचा गुणाकार करायचा. उत्तर आलं 25. म्हणजे ही आहे क्लुप्ती. तर ह्या प्रकारे आपण पटकन करू शकतो. दोन्ही अनुक्रमांकांचा जो असा उभा फरक काढायचा किती आहे तो म्हणजे पहिले अनुक्रमांक दुसरे अनुक्रमांक म्हणजे ज्यांच्यातील आपल्याला फरक विचारला आहे तो फरक मी काढला आणि त्यांचा गुणाकार केला तेवढा त्या दोन अनुक्रमांकांच्या बेरजेतला फरक आहे. तर हे सोप्या पद्धतीने म्हणजे दोन्ही पद्धतीने तुम्हाला मी दाखवलं इथे. पुढचा प्रश्न पाहूया. दिलेल्या अक्षरमालेतील डावीकडून अक्षरांची किंमत त्यांच्या अनुक्रमांकांच्या डावीकडून अक्षरांची किंमत ही त्यांच्या अनुक्रमांकांच्या तिप्पट असल्यास खालीलपैकी कोणते पद 27 ही संख्या दर्शवते. हे तुम्हाला मी या ठिकाणी पर्याय दिलेले आहेत. चौकट दिले सोडवण्यासाठी. ते चुकून त्यांच्या शब्द जरा थोडं एकाना राहिलेला आहे. ठीक आहे. हां अक्षरमालेतील डावीकडून अक्षरांची किंमत डावीकडून म्हणजे कुठून या बाजूने ही उजवी बाजू त्यांच्या अनुक्रमांकांच्या तिप्पट असल्यास. आता अनुक्रमांक तुम्हाला माहिती आहेत तुम्ही पाठ करायचे आहेत. तुम्ही पाठ करेपर्यंत मी तुम्हाला यासाठी इथे दिलेले आहेत. तिप्पट करायचे त्यांचे अनुक्रमांक. तर खालीलपैकी कोणते पद 27 उत्तर दर्शवेल. तर आता आपण बी अधिक एफची बेरीज करून बघूया. ठीक आहे. बीचा अनुक्रमांक 2 आहे त्याची तिप्पट करायची. मग 2ची तिप्पट किती झाली 2×6. एफचा अनुक्रमांक पाहिजे 6 आहे त्याची तिप्पट करायची 6×18 बरोबर. आणि बेरीज करूया किती येणार 18 आणि 6 किती येणार 24 आहे का बघा. आपल्याला 27 पाहिजे ना 27 नाही म्हणजे पहिला पर्याय नाही म्हणजे इथे कट पद्धत वापरावी लागणार आहे. प्रत्येक पर्याय बघावं लागणार आहे. नंतर आपण पाहूया K-A. तर केचा अनुक्रमांक किती आहे 11 आहे. 11×33 तिप्पट करायला सांगितले ना आपल्याला. एचा अनुक्रमांक 1 आहे. 1ची तिप्पट 3 33मधून 3 गेले 30 आलं म्हणजे हेही उत्तर नाही. आता तिसरं बघूया आपण M-D बघूया आपण. ठीक आहे. एमचा अनुक्रमांक आहे आपल्याला तिप्पट करायचे ना बाळांनो 13 ना. मग 13चा तिप्पट किती होणार आहे 13×39 मी इथे पुन्हा लिहिते 39 होणार आहे. आणि डीचा अनुक्रमांक किती आहे 4 आहे ना. मग 4×12 वजाबाकी करूया. 9तून 2 गेले 7 आणि इथे 3तून 1 गेला 2. पहा आपलं उत्तर आलेलं आहे. म्हणजे हे वेगवेगळे जे हे दाखवले आहेत अक्षरांमधल्या बेरीज वजाबाकी त्यांच्या अक्षरांच्या अनुक्रमांक तिप्पट करून आपल्याला काय झालेलं आहे इथे उत्तर जे आलेलं आहे ते उत्तर त्यांनी दिलेलं उत्तराशी जुळलं पाहिजे. तर 27 उत्तर आलेलं आहे. तर कोणता पर्याय असेल बरं. तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. तुमची वेळ संपलेली आहे. कोणता पर्याय आहे बरं आपलं उत्तर
येस, आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 A-D. पाहूया पुढील प्रश्न. दिलेल्या अक्षरमालेतील डी पासून आर पर्यंतची अक्षरे उलट क्रमाने लिहिल्यास मग सुरुवातीपासून 7वे अक्षर कोणते येईल? आता काय करायचे आहे, डी पासून आर पर्यंतची अक्षरे आपण लिहूया बरं उलट. डी पासून आर पर्यंतची अक्षरे, डी पासून आर, कुठे आपला आर, हा पहा आर. मग लिहूया आपण आर लिहूया पहिला. नंतर काय लिहिणार तुम्ही, क्यू लिहिणार, बरोबर ना. मग काय लिहिणार, पी लिहिणार, पी नंतर ओ लिहिणार, ओ एन लिहिणार, एम लिहिणार आपण आहोत. त्यानंतर एल, त्यानंतर के, जे, आय, एच कुठपर्यंत लिहायचे आहेत, डी पासून आर ना. मग आपल्याला कुठपर्यंत आलो, एचपर्यंत आलो. आता लिहूया जी, पुढे लिहूया एफ, पुढे लिहूया ई, त्यापुढे लिहूया डी. लिहिली आपण डी पासून आरपर्यंतची अक्षरे. आता सुरुवातीपासून 7वे अक्षर कोणते, सुरुवातीपासून म्हणजे इथून, बरोबर. इथून 7वे अक्षर कुठले असेल विचार करा बरं. तुमची आता वेळ सुरू होत आहे. वेळ तुमची संपलेली आहे. उत्तराचा पर्याय क्रमांक कोणता असणार आहे, पहिला आलेला आहे एल. बघा बरं 7वं अक्षर सुरुवातीपासून तेच आहे का, 1 2 3 4 5 6 7, बरोबर. 7वं अक्षर कुठलं आहे, एल आहे. त्यामुळे तुमचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. शब्द वाचायचं बाळांनो. सुरुवातीपासून म्हटलं आहे की दरम्यान म्हटलेलं आहे, एकूण अक्षरं म्हटली आहेत, हे आपण नीट वाचायचं आहे आणि प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. उत्तराचा योग्य पर्याय शोधा आणि गोल भरा. दिलेल्या अक्षरमालेतील पीच्या अक्षरातून समान अंतरावर असणारी अक्षर जोडी कोणती विचारले. पी ह्या अक्षरातून म्हणजे पी या अक्षरापासून, पी अक्षरापासून समान अंतरावर असणारी जोडी कोणती असणार आहे. तर पी अक्षरा समान अंतरावर म्हणजे काय, तर हे तुमचं पी अक्षर आहे, बरोबर. आता पहिलं एल आणि यू म्हटलं आहे. मग पीपासून एल किती अंतरावर बघूया, 1 2 3 4, चौथ्या क्रमांकावर आहे, बरोबर. मग तेवढ्याच अंतरावर यू आहे का बघूया, 1 2 3 4 नाही, 1 2 3च्या 5व्या क्रमांकावर आहे, म्हणजे हे नाही, ठीक आहे. दुसरा एच एक्स बघूया आपण. एच बघूया, पीपासून एच किती अंतरावर आहे, 1 2 3 4 5 6 7 8व्या क्रमांकावर एच आहे ना. मग तेवढ्याच अंतरावर इथे काय बघूया, 1 2 3 4 5 6 7 8व्या क्रमांकावर एक्स आहे. हां बरोबर आहे, बरोबर ना. म्हणजे एच आणि एक्स हीच जोडी आपल्याला मिळालेली आहे, बरोबर. 8व्या क्रमांकावर अक्षर आहेत पीपासून समान अंतरावर, ठीक आहे. तुमचा पर्याय आता तुम्ही सांगायचा आहे मला. तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. हां तुमची वेळ संपलेली आहे. बघा बरं, पीच्या डावीकडे 8व्या क्रमांकावर एच आणि 8व्या क्रमांकावर एक्स आला, बरोबर ना. त्यामुळे उत्तराचा पर्याय क्रमांक 2 असणार आहे, बरोबर ना. अशा प्रकारे बाळांनो आपण या भागामध्ये इंग्रजी अक्षरमाला ह्या भागामध्ये काय घेतलेलं आहे, अक्षराचा क्रमांक, अंतर आणि गणना यावर आधारित उदाहरणं पाहिलेली आहेत. तर या भागात आपण इथेच थांबणार आहोत. धन्यवाद. मुलांनो, आजचा व्हिडिओ तुम्ही पाहिला का? नक्कीच पाहिला असेल. काही मुलांनी लॅपटॉपवर पाहिला असेल, काहींनी कॉम्प्युटरवर पाहिला असेल, तर काहींनी मोबाईलवर पाहिला असेल, हो ना. तर व्हिडिओ पाहून झाल्यावर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स पाहायचा आहे. काय आहे बरं डिस्क्रिप्शन बॉक्स? हे पहा, तुम्हाला माझा व्हिडिओ दिसतो आहे या ठिकाणी. त्याबरोबर व्हिडिओच्या खाली बघा, इथे व्हिडिओचं डिटेल्स दिलेले आहेत. BMC VTC मराठी चॅनेलचे नाव, इयत्ता, विषय, कोणत्या पाठाचा व्हिडिओ आहे
आणि त्या बाजूला एक पहा छोटंसं ॲरो आहे, डाऊनवर्ड ॲरो आहे ना. आणि इथे खाली BMC VTC मराठी चॅनेलला सबस्क्राईब करण्याबद्दल सुद्धा तुम्हाला सूचना दिलेली आहे. तर हा जो ॲरो आहे तो आपण क्लिक करायचा आहे. तो ॲरो क्लिक केल्यावर काय दिसणार ते मला पाहावूया बरं. हे पहा, इथे दिसत आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स. डिस्क्रिप्शन बॉक्स म्हणजे काय, तर आपल्या व्हिडिओचं वर्णन, पुन्हा व्हिडिओचं नाव वगैरे दिसेल आणि त्याखाली तुम्हाला एक लिंक आहे पहा, आपला अभिप्राय. खालील लिंक ओपन करून अवश्य नोंदवावा. तर ह्या लिंकवर तुम्ही क्लिक केलं की तुम्हाला एक गुगल फॉर्म ओपन होईल. काय बघा फॉर्म आहे, अभिप्राय नोंद करण्यासाठीचा फॉर्म आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरद्वारे निर्माण केलेला हा गुगल फॉर्म आहे. त्यामध्ये तुम्हाला काही प्रश्न आहेत, तुमचं नाव लिहायचं आहे, तुमच्या शाळेचं नाव लिहायचं आहे, तसेच त्याबरोबर अजून अनेक प्रश्न आहेत. तुमचं इयत्ता लिहायची आहे, तुम्ही कोणत्या शिक्षकाचा व्हिडिओ पाहिलात, असे अनेक सोपे सोपे प्रश्न आहेत. ते तुम्ही तिथे भरायचे आहेत आणि तुमचा गुगल फॉर्म पूर्ण प्रश्न भरून झाला सबमिट करायचा आहे. कळलं बाळांनो? ह्या गुगल फॉर्मद्वारे तुम्ही तुमचा अभिप्राय नोंदवा. तसेच अजून तुम्हाला एक काम करायचं आहे, ते म्हणजे इथे पहा त्या लिंकच्या खाली काही प्रश्न दिले आहेत. हा व्हिडिओ पाहिलात, आता खालील प्रश्नांची उत्तरे तुम्ही वहीत लिहा. या प्रश्नांची उत्तरे तुम्ही वहीमध्ये लिहायचे आहेत. हे प्रश्न तुम्ही जो व्हिडिओ पाहिला त्या व्हिडिओवर आधारितच असणार आहेत. समजलं का बाळांनो तुम्हाला? या भागात आज आपण इथेच थांबूया. माझा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा व BMC एज्युकेशनच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन क्लिक करा, ज्यामुळे नवीन व्हिडिओचे तुम्हाला नोटिफिकेशन्स मिळतील. मुलांनो, घरी राहा व सुरक्षित राहा. धन्यवाद.